तर नमस्कार मित्रांनो, मी DMD आपणा सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। तर आता मी इलं आहे देवळाजवळ, कारण होय गौरी गणपतीचं विसर्जन केलं जातं। व्हाळ आहे समोर आणि थंय जरा चिखल असं झालेलो आहे। आता सगळं साफ करण्यासाठी वाडीतले सगळे मंडळी इले आहेत। खोऱ्यान आणि कुदरीन साफ करून तर झाला, आता पुढं ह्याच्यावर व्हाळातलो रेवो टाकू, म्हणजे पाणी तेवढा थंय साचूचं नाही आणि चिखल होऊचो नाही। सगळं काम एकदम व्यवस्थित आणि टकाटक मध्ये झाला। आता वाट बघूची फक्त ती संध्याकाळची। पाऊस पण धरलो तिकडं, कव तिकडं येता पाऊस येता, कव तिकडं येलो मागो रे मागे घ्या गणपती बाप्पा मोरया,
गणेश भक्तांनी तुझं स्वागत केलं आणि आपल्या परिस्थितीप्रमाणे आनंदाने भक्तिमय वातावरण निर्माण झालं. त्यानंतर गौरी आल्या, त्यांचंही स्वागत केलं आणि आज विसर्जनसाठी तुझा निरोप घेण्यासाठी आम्ही आज आलो आहोत. तरी आमच्या हातून जर काय बोलण्यात चालण्यात किंवा वागण्यात काही चूकवाक झाली असेल तरी बाबा माफ कर. तू दरवर्षी आनंदाने येत राहा आणि जे लोक आमचे बाहेरून आलेले आहेत, नोकरी धंद्यामध्ये आहेत, त्यांना सुख शांती दे, त्यांचं भलं कर, कल्याण कर आणि आपली सेवा नेहमी ते करून घे रे बाबा. गणपती बाप्पा मोरया. जय हो कर करावला अप्पा किती भीती डायरेक्ट हे मध्ये मध्ये ठेवू नको गणपती. अप्पा एकदम कोपऱ्यात घेऊन जा साईडला. थांब 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 सुरू. ननुबाई त्या कोपऱ्यात दगडीच्या कोपऱ्यावर काय पाहिजे. हळू 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 मागे ठेव रे, मागे ठेव. दगडी गावा दगडी एवढी तर बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही येत आहोत ते म्हणजे मल्लिकार्जुन मंदिरात. तिकडे प्रसादी कापली जाता आणि प्रसादी करून वाटली जाता. सगळे एकत्र येतात. महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर मग प्रसादी वाटल्यानंतर सगळे मग घरी जातात.